तर दुसरीकडे नाशिकमधून मंत्री गिरीश महाजनांनी ध्वजारोहण केलेलं आहे। त्याचबरोबर दादर येथील शिवाजी पार्क इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण झालेलं आहे। आता त्यांच्या उपस्थितीमध्ये ही परेड होतीये। तर प्रजासत्ताक दिन चिरायू हो असं म्हणत आज प्रजासत्ताक दिन हा देशभरात साजरा केला जातोय। 355 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलेलं हे पदक नेतृत्व करतायत पोलीस निरीक्षक मच्छिंद्र नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक शुभम लांडगे आणि तुषार जाधव। आता हे गृहरक्षक दल होमगार्ड पुरुषांचं पथक देशात उद्भवणाऱ्या मानवनिर्मित आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी होमगार्ड संघटना केंद्रस्थानी काम करते। नेतृत्व करतायत कंपनी नायक बाबूराव कातकर, वरिष्ठ पलटण नायक गणपत कांबळे, वरिष्ठ पलटण नायक गणेश जाधव। यानंतर येतंय बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल। शहरातील वाहतुकीचं नियमन आणि नियंत्रण करतात। अपघातांचं प्रमाण कमी करणे, ग्रीन कॉरिडॉर मूव्हमेंट, व्हीआयपी मूव्हमेंट व्यवस्थितरित्या विना अडथळा पार पाडतात। नेतृत्व करतायत पोलीस निरीक्षक जयश्री आडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कोळेकर। आता आहे गृहरक्षक दल महिलांचं पथक होमगार्ड विमेन कंटिंजंट। कोणत्याही आपत्तीच्या काळात जीवित आणि वित्तहानी होऊ नये म्हणून हे दल दक्ष असतं। तसंच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या कामी होमगार्डना नियुक्त केलं जातं। पथकाचं नेतृत्व करत आहेत समादेशक अधिकारी वैष्णवी खामकर, वरिष्ठ पलटण नायक माधुरी शिरसाट, वरिष्ठ पलटण नायक कल्पना भगत। यानंतर येतंय राज्य उत्पादन शुल्क विभाग। राज्याला सर्वाधिक महसूल मिळवून देणारा अशी या विभागाची ओळख। कर्तव्यासाठी सदैव तत्पर असणारे अधिकारी। नेतृत्व करतायत निरीक्षक दत्तात्रय शिंदे, दुय्यम निरीक्षक अमोल पवार आणि अरविंद पाटील। वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी या जाणीवेतून ऋतुमानाची पर्वा न करता वनांचं संरक्षण आणि संवर्धनासाठी सज्ज असलेलं वन विभाग, वनरक्षक सदैव सज्ज। निसर्ग आणि पर्यावरण यांचं तन्मयतेनं संरक्षण आणि संवर्धन करणारा हा महाराष्ट्र शासनाचा विभाग। नेतृत्व करतायत वन परिक्षेत्र अधिकारी रघुनाथ चन्ने, वनपाल राहुल हडशी, वनपाल श्वेता काळे। यानंतर मुंबई अग्निशमन दल। शौर्यम आत्मसंयमनम त्यागः हे ब्रीदवाक्य संकटसमयी मित्रच होती आणि रक्षिती प्राण। मानवतेच्या या वीरांना आमुचे लाख प्रणाम। नेतृत्व करतायत केंद्र अधिकारी अरुण देवाळे, केंद्र अधिकारी लक्ष्मण धोत्रे आणि प्रशांत गजभारे। बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दल अखत्यार येथील महानगरपालिकेची कार्यालय, रुग्णालय, जलाशय, उद्यान, पाणी खातं या ठिकाणी महानगरपालिकेच्या मालमत्ता कर्मचाऱ्यांच्या रक्षणाची जबाबदारी हे दल समर्थपणे पार पाडतं। नेतृत्व करतायत विभागीय सुरक्षा अधिकारी सुनील होळकर, विभागीय सुरक्षा अधिकारी सूरज शेडगे, विभागीय सुरक्षा अधिकारी नितीन महाजन। यानंतर सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई आणि ठाणे पथक। महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक अधिनियम 1981 अंतर्गत सन 1981 मध्ये सुरक्षा रक्षक मंडळाची स्थापना झाली। महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत आहेत। नेतृत्व करतायत सुरक्षा अधिकारी सुभाष पाटील, सुरक्षा अधिकारी सचिन राऊत आणि नवनाथ मांढरे। आता आहे राष्ट्रीय सेवा योजना NSS मुलं आणि मुलींचं पथक। संपूर्ण भारतभर सलग 54 वर्ष चालणाऱ्या या योजनेमध्ये 1969 पासून लाखो स्वयंसेवक सक्रिय सहभागी झालेले आहेत। नेतृत्व करतायत स्वयंसेविका संजना यादव, स्वयंसेविका राजश्री ओसोले आणि स्वयंसेविका श्वेता बारदाते। या मागोमाग येत आहेत सी कॅडेट कोर मुली। ही स्वयंसेवी अशासकीय युवक संघटना असून भारताच्या स्वातंत्र्यानंतर 1948 साली मुंबई येथे तिची पुनर्स्थापना करण्यात आली। या मुलींच्या पथकाचं नेतृत्व करतायत सब लेफ्टनंट तृप्ती बनसोडे, ऑर्डिनरी कॅडेट प्रज्ञा चव्हाण आणि स्वराली कणस। Here comes Sea Cadet Corps Boys Contingent. Since 1961, the corps has been authorized by an act of parliament to fly blue ensign.
which has proudly been flown on the training ship Jawahar since its commissioning on 10th of February 1966. Boys contingent taking charge Midshipman Harsh Patil, subordinators Cadet Petty Officer Rishabh Sharma, Cadet Petty Officer Ayush Yadav. रोड सेफ्टी पॅट्रोल मुली रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल दहिसर मुंबई या शाळेच्या मुलींचे पथक गेली अनेक वर्षे प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सातत्याने सहभागी होत आहे. सलग 12 वर्ष या शाळेच्या पथकाने प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये प्रथम पारितोषिकाचा मान पटकावलेला आहे. नेतृत्व करतायत कमांडर दृष्टी संगोई, सब कमांडर श्रिया गुंजाळ, सब कमांडर तन्वी कांबळे. Next contingent is Road Safety Patrol Boys of St. Paul High School, दादर, मुंबई. आंतरक्षेत्रीय म्हणजे इंटरझोनल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी झालेलं हे पथक आहे. नेतृत्व करत आहेत कमांडर आरुष केसरकर, सब कमांडर साईश जगताप, सब कमांडर आरुष लोके. या पाठोपाठ मुख्यमंत्री महोदयांना मानवंदना देण्यासाठी येत आहे रोड सेफ्टी पॅट्रोल मुली सेंट पॉल कॉन्व्हेंट हायस्कूल दादर मुंबई. या छोट्या पोलिसांचं ध्येय आहे आम्हाला गर्दीत नाही तर वर्दीत राहायचंय. वर्दी घालून महाराष्ट्राच्या संरक्षणासाठी सज्ज व्हायचंय. या पथकाचं नेतृत्व करतायत कमांडर सोहा नाईशा पुला, सब कमांडर लावण्य शेडगे आणि सब कमांडर निवेदिता मेस्त्री. आता येत आहे रोड सेफ्टी पेट्रोल मुलांचं पथक. शाळा आहे डॉक्टर अँटोनिया डासिल्वा हायस्कूल दादर. गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात या शाळेचे विद्यार्थी सहभागी होत आहेत. 2024 साली प्रथम क्रमांकाचा राज्यपाल पुरस्कार यांनी पटकावलेला आहे. नेतृत्व करतायत कमांडर आनंद चाटला, सब कमांडर स्पर्श कोरगावकर, सब कमांडर श्रवण आव्हाड. यानंतर रोड सेफ्टी पॅट्रोल मनपा मुली वामनराव महाडिक उर्दू आणि पंतनगर मनपा इंग्रजी शाळा घाटकोपर पूर्व मुंबई. ही मुलींची प्लाटून वाहतूक शिस्त, रस्ता सुरक्षा जनजागृती, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणारी आहे. शिस्त, संघ भावना व सामाजिक बांधिलकी जपत या मुली बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाची प्रतिमा उंचावताना दिसतात. नेतृत्व करतायत कमांडर अंकिता सरोज, सब कमांडर नाफिया खान, सब कमांडर अनामिका मौर्य. आता येत आहे RSP महानगरपालिका मुलांचं पथक. शाळा आहे GB स्कीम मुलुंड आणि क.दा. गायकवाड हिंदी शाळा सायन भोईवाडा मुंबई. रस्ता सुरक्षा दलाचं हे पथक यातला प्लाटून हा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधला वाहतूक शिस्त आणि रस्ता सुरक्षा जनजागृती, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणारा महत्त्वाचा घटक आहे. नेतृत्व करतायत कमांडर आदित्य यादव, सब कमांडर फातिमा शेख, सब कमांडर स्नेहा सुनार. या पाठोपाठ येत आहेत भारत स्काउट गाईड मनपा शाळा मुली. स्काउट गाईड ही एक आंतरराष्ट्रीय चळवळ असून चारित्र्य, कौशल्य, आरोग्य व सेवा या चतुसूत्रीवर आधारित आहे. विश्व बंधुत्व, चारित्र्य संवर्धन, प्रखर राष्ट्रभक्ती व निष्ठा हा भारत स्काउट गाईडचा पाया आहे. या पथकाचं नेतृत्व करतायत कमांडर अंकिता सहानी, सब कमांडर प्रियांका विश्वकर्मा, सब कमांडर सिया राणा. भारत स्काउट गाईड महानगरपालिका शाळा मुलांचं पथक. विश्व बंधुत्व, चारित्र्य, संवर्धन, प्रखर राष्ट्रभक्ती आणि निष्ठा हा भारत स्काउट गाईडचा पाया आहे. नेतृत्व करतायत कमांडर अतुल सिंह, सब कमांडर सागर गुप्ता, सब कमांडर त्रिभुवन झा. स्काउट गाईड या जागतिक चळवळीच्या अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतले विद्यार्थी सहभागी होत असतात. यानंतर स्टुडंट पोलीस कॅडेट मुले आणि मुली पुणे विद्याभवन पंतनगर
आणि शिवाजी टेक्निकल स्कूल पंतनगर मुंबई. SPC कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना स्वतःला शिस्त लावणं, व्यक्तिमत्व सुधारणं, महिलांना त्यांचा मानसन्मान मिळवून देणं तसंच त्यांच्यामध्ये चांगली नीतिमूल्य रुजवून भारताचे प्रगतिशील व सुजाण नागरिक बनवणं. नेतृत्व करतायत कमांडर गौरी लांडगे, सब कमांडर समृद्धी कुंभार आणि सब कमांडर आर्या हांडे. आकर्षक सुरावटी, आकर्षक चाल आणि वैशिष्ट्यपूर्ण पोशाख यांच्यासह येत आहे राज्य राखीव पोलीस बलाचं गट क्रमांक 11 नवी मुंबई यांचं बँड पथक. नेतृत्व करतायत पोलीस हवालदार गजानन अंधारे. डिसेंबर 2012 मध्ये या पाईप बँड पथकाची स्थापना झाली. या पथकाने अखिल भारतीय पोलीस बँड स्पर्धेत सलग 6 वेळा सुवर्ण पदक, एकदा कांस्य पदक पटकावलं आहे. The achievement has been marked in the London Book of World Records. पथकाचं नेतृत्व करणारे पाईप बँड मास्टर सलग 5 वेळा बेस्ट पाईप बँड मास्टर म्हणून निवडले गेलेले आहेत. महाराष्ट्र प्रेरणा पुरस्काराचे ते विजेते आहेत. यानंतर येत आहे महिला पाईप बँड पथक. बृहन्मुंबई पोलीस दलामध्ये 9 जून 2025 रोजी महिला पाईप बँड पथक तयार करण्यात आलं. बृहन्मुंबई पोलीस दल सशस्त्र पोलीस नायगाव मुंबई यांचं हे महिला पाईप बँड पथक आहे. महिला पाईप बँड पथकाची उभारणी करण्यात आली तेव्हापासूनच हे सतत प्रयत्नशील आहेत. 26व्या अखिल भारतीय पोलीस बँड स्पर्धेमध्ये यंदा पहिल्यांदाच महाराष्ट्र पोलीस महिला पाईप बँड संघ सहभागी झाला आणि कौतुकाला पात्र ठरला. प्रजासत्ताक दिन सोहळ्यामध्ये प्रथमच हे पथक सहभागी झालेलं आहे. नेतृत्व करतायत महिला पोलीस शिपाई अश्विनी राठोड. या पाठोपाठ आपण पाहताय ब्रास बँड पथक. बृहन्मुंबई पोलीस दल, लोहमार्ग पोलीस दल, मुंबई आणि राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 1 पुणे, गट क्रमांक 8 गोरेगाव व गट क्रमांक 11 नवी मुंबई, गट क्रमांक 16 IRB कोल्हापूर. बृहन्मुंबई पोलीस दलामध्ये वाद्यवृंद पथक 18 डिसेंबर 1936 रोजी स्थापन झालं असून CR गार्डनर हे वाद्यवृंद पथकाचे पहिले बँड मास्टर होते. बृहन्मुंबई पोलीस दलाच्या वाद्यवृंद पथकामध्ये सध्या 85 पोलीस अंमलदार कार्यरत आहेत. सिकंदराबाद इथं पार पडलेल्या 26व्या अखिल भारतीय बँड स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक सुवर्ण पदक व चषक विजेते आहेत. नेतृत्व करतायत पोलीस निरीक्षक संजय कल्याणी. यानंतर आपण पाहताय बृहन्मुंबई पोलीस अश्वदल पथक. बृहन्मुंबई पोलीस दलातील अश्वदल पथक अर्थात माउंटेड पोलीस पथक 88 वर्षानंतर माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या पुढाकारातून पुनरुज्जीवित करण्यात आलंय. तसंच माननीय पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या संकल्पनेतून सन 2025 मध्ये नवीन घोडे वापरून माउंटेड युनिटची पुनर्बांधणी व बळकटीकरण करण्यात आलंय. नेतृत्व करतायत पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे. या अश्वदल पथकास पोलीस सह आयुक्त प्रशासन बृहन्मुंबई यांच्या सूचनेनुसार उच्च दृश्यमानता गस्त वाढवण्यासाठी अपर पोलीस आयुक्त सशस्त्र दल मुंबई यांचं मार्गदर्शन, सुसज्ज कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस उपआयुक्त सशस्त्र पोलीस मरोळ यांचे नियंत्रणाखाली सुसज्ज तबेले व विशेष प्रशिक्षण देण्यात आलंय. या पथकाचा मुख्य उद्देश जिथं वाहनं सहजासहजी पोचू शकत नाहीत अशा भागामध्ये व गर्दीच्या ठिकाणी घोडेस्वार पोलीस अत्यंत प्रभावी ठरतात. आता यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांना मानवंदना देण्यासाठी येत आहेत संचलनात सहभागी झालेली आणि आपल्या भारतीयांसाठी अभिमानाची बाब असलेली विविध वाहनं. सर्वप्रथम येत आहे भारतीय नौदलाचं भारतीय नौसेना पोत सुरत.
भारतीय नौदलाची ताकद, तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्टता आणि आत्मनिर्भरतेचं प्रतीक म्हणजे ही अत्याधुनिक विध्वंसक युद्ध नौका INS सुरत आहे. INS सुरत ही भारतात तयार करण्यात आलेल्या प्रगत आणि सर्वात शक्तिशाली विध्वंसक युद्ध नौकांपैकी एक आहे. अत्याधुनिक शस्त्र प्रणाली आणि सेन्सर्सने ही युद्ध नौका सज्ज आहे. हवाई पृष्ठभागांतर्गत पाण्याखालील धोके ओळखून प्रभावी नायनाट करणारी ही युद्ध नौका सक्षम आहे. या युद्ध नौकेचं संचलनामध्ये नेतृत्व करत आहेत पेट्टी ऑफिसर विश्वजित कुमार, पेट्टी ऑफिसर राजीव कुमार. यानंतर आपण पाहताय वाघशीर सबमरीन INS वाघशीर. आपल्या समोर असलेली प्रतिकृती ही भारतीय नौदलाच्या अत्याधुनिक पाणबुडी INS वाघशीरची आहे, जी आपल्या पाण्याखालील ताफ्याचा एक अत्यंत प्रभावी घटक आहे. वाघशीर ही पाण्याखाली दीर्घकाळ अत्यंत शांतपणे कार्य करू शकते व शत्रूच्या नजरेत न येता ऑपरेशन पार पाडण्यास सक्षम आहे. INS वाघशीर भारताच्या नौदल सशक्तीच्या बळकटीकरणात महत्त्वाचा टप्पा आहे. नेतृत्व करतायत पेट्टी ऑफिसर CS यादव, चालक आहेत CMD अजय. आता येत आहे भारतीय नौदलामधलं पुढचं वाहन वरुणास्त्र टोरपेडो. वरुणास्त्र हे DRDO द्वारे विकसित करण्यात आलेलं अत्याधुनिक स्वदेशी पाणबुडी विरोधी टोरपेडो आहे. टोरपेडोमध्ये विद्युत प्रणालीमुळे ती शोधणं शत्रूंसाठी कठीण ठरतं. सुमारे 40 किलोमीटर अंतरावरून शत्रूच्या नकळत शत्रूवर अचूक आणि प्रभावी आघात करण्याची क्षमता वरुणास्त्रमध्ये आहे. जमिनीवरून पाण्याच्या आत मारा करणारं हे क्षेपणास्त्र आहे. नेतृत्व करतायत पेट्टी ऑफिसर निखिल, चालक CMD इराण शिवपुरी. यानंतर आपण पाहताय टोरपेडो ट्यूब लॉन्चर, इंडिजिनस ट्रिपल ट्यूब लॉन्चर आणि टोरपेडो अकॉस्टिक लॉन्चर या प्रणाली भारतीय नौदलाच्या अत्याधुनिक पाणबुडी विरोधी युद्ध क्षमतेचे उत्कृष्ट उदाहरण आहेत. स्वदेशी पद्धतीने विकसित केलेल्या आहेत. या प्रणाली शत्रूच्या पाणबुड्यांवर जलद आणि अचूक कारवाई करण्यास सक्षम आहेत. नेतृत्व करतायत पेट्टी ऑफिसर शुभम, चालक आहेत CMD दिनेश गावंड. आता माननीय मुख्यमंत्री महोदयांसमोर मानवंदना देण्यासाठी येत आहे इंडिजिनियस रॉकेट लॉन्चर वेपन IRL. ही संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO यांनी विकसित केलेली अत्याधुनिक रॉकेट प्रणाली आहे. ही यंत्रणा आत्मनिर्भर भारत उपक्रमाअंतर्गत स्वावलंबनाच्या दृष्टिकोनाला बळकटी देते. यातली यंत्रणा कमी कालावधीत सुमारे 20 किलोमीटर अंतरापर्यंत एकाच वेळी अनेक रॉकेट्स डागण्याची क्षमता लागते. अनेक रॉकेट्स डागताना पाण्यावरून पाण्याच्या आत मारा करणारं हे क्षेपणास्त्र शत्रूवर प्रचंड आणि विध्वंसक हल्ले करण्याची क्षमता बाळगून आहे. नेतृत्व करतायत पेट्टी ऑफिसर सचिन, चालक CMD सुरेश कुमार सिंग. आपण पाहताय ब्रह्मोस मिसाईल. ब्रह्मोस क्षेपणास्त्र हे भारतातील ब्रह्मपुत्रा व रशियातील मॉस्कवा नद्यांच्या नावावरून नामांकित असून भारत आणि रशिया यांच्या संयुक्त सहकार्याने विकसित करण्यात आलं आहे. हे क्षेपणास्त्र समुद्र, आकाश आणि भूभागावरून डागता येतं. ध्वनीच्या वेगाच्या सुमारे 3 पट वेगाने आणि 300 किलोमीटर पेक्षा अधिक अंतरापर्यंत मारा करण्यास सक्षम आहे. नेतृत्व करतायत पेट्टी ऑफिसर हेमंत सिंग, चालक आहेत CMD नवीन कुमार. आता येत आहे तेजस फायटर जेट, अनमॅनेड एरियल व्हेइकल, रुस्तम मानवरहित हवाई वाहतूक UAV. हे अत्याधुनिक अतिवेगवान म्हणजे सुपरसॉनिक बहुउद्देशीय लढाऊ विमान आहे. हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर लढाई करण्यासाठी सक्षम आहे. तेजसमुळे भारत स्वतःचं लढाऊ विमान डिझाईन आणि निर्मिती करणाऱ्या देशांच्या पंक्तीत सामील झाला आहे. UAV अर्थात रुस्तुम मानवरहित हवाई वाहन हे भारतीय सशस्त्र दलांसाठी आकाशातला डोळा म्हणून कार्य करतं. नेतृत्व करत आहेत पेट्टी ऑफिसर धीरज यादव, चालक आहेत CMD धनपाल पाटील. यानंतर मुख्यमंत्री महोदयांना मानवंदना देण्यासाठी येत आहेत बृहन्मुंबई पोलीस दलातील वाहने.
बृहन्मुंबई वाहतूक पोलीस मोटारसायकल पथक 40 गाड्या याचं नेतृत्व करत आहेत पोलीस निरीक्षक निलेश वाजे, पोलीस निरीक्षक राहुल बोंद्रे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद मुंढरे आणि पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र आहिरराव. मुंबई सारख्या जास्त